नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। भवतो निष्ठिय दार्ढ्यात ऊर्ध्वं शास्त्र लक्षणं अन्यथा पातित्य शंकया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमभिज्ञानोपाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजन महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने आपण देवर्षी श्री नारदजींच्या मुखातून प्रकट झालेल्या भक्तिसूत्राचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत झालेल्या एकंदरीत सूत्रामध्ये पहिल्या सूत्रामध्ये भक्तिशास्त्राची प्रतिज्ञा आहे। दुसऱ्या तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीच्या स्वरूपाचं कथन केलं। चतुर्थ सूत्रापासून तर षष्ठम सूत्रापर्यंत भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या फलांचा विचार केला आणि त्यानंतर या सप्तम सूत्रापासून तर अगदी 11व्या सूत्रापर्यंत म्हणजे एकादश सूत्रापर्यंत भक्तीमध्ये आणि अन्य विषयांची असणारी कामना यांच्यामध्ये असणारा भेदही किंवा विलक्षणता फरक नारद महर्षींनी स्पष्ट सांगितला। सात न कामयमाना सा न कामयमाना निरोध रूपत्वात् निरोधस्तु लोक वेद व्यापारण्यासह तस्मिन् अनन्यता तत् विरोधीषु उदासीनता च अन्याश्रयानां त्यागो अनन्यता आणि तद लोकवेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधीषु उदासीनता च। अशा त्या 5 सूत्रांचा विचार सांगितला। अर्थात पहिल्या सूत्रामध्ये प्रतिज्ञा, 2 सूत्रामध्ये स्वरूप, पुढील 3 सूत्रामध्ये भक्तीने प्राप्त होणारी फल आणि पंचम पुढील असणाऱ्या 5 सूत्रामध्ये भक्ती आणि कामना यांच्यामध्ये असणारा वैलक्षण्य विलक्षणता भेद किंवा फरक स्पष्टीकरण केला। आता भक्ती करणाऱ्या महात्म्यांच्या करता 2 प्रकार आहेत। एक भक्ती करणारा साधक भक्त आहे, दुसरा भक्ती करणारा सिद्ध महात्मा आहे। या दोघांच्याही करता त्यांच्या जीवनक्रमामध्ये शास्त्रांची गरज आहे की नाही, आता या संबंधाचा विचार पुढे 3 सूत्रामध्ये करणार आहे। म्हणजे भक्ती करणाऱ्या महात्म्याने नेमकं काय करावं शास्त्र संबंधाने। खरं तर असं आहे, जीवनामध्ये करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे याच्या संबंधाने जेव्हा संभ्रम निर्माण होईल तेव्हा तो निवाडा आपण शास्त्राच्या माध्यमातूनच केला पाहिजे। ते मनाच्या मार्गाने जर आपण काही केलं तर हातामध्ये काही मिळत नाही, मनोमार्गी गेला तो येते मोकला, ज्ञानोबाने प्रमाण स्पष्ट सांगतात। म्हणून शास्त्राचा आपण विचार करावा। तो शास्त्राचा विचार करत असताना सुद्धा मंथनात्मक विचार केला पाहिजे। ज्ञानोबराय हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये काय सांगतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती पुढे मन थोनी नवनेता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। अर्थात वाया व्यर्थ असणाऱ्या कथा म्हणजे गप्पा गोष्टी आणि व्यर्थ असणारे मार्ग यांचा परित्याग केला पाहिजे। हे सगळं आपण कसं करावं, निवाड केला पाहिजे। म्हणजेच भगवंताचं वचन आहे ना 16व्या अध्यायामध्ये, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुं विहारसि। अर्जुना, शास्त्र आपल्याला प्रमाण आहे आणि खरं तर असं आहे श्रुती आणि स्मृती ही भगवंताची आज्ञा आहे। वेदामध्ये आलेल्या श्लोकांना श्रुती असं म्हणतात आणि महापुरुषांनी निर्माण केलेल्या ग्रंथाला स्मृती असं म्हणतात। श्रीमद भगवद्गीता स्मृतीच आहे, मनु महाराजांनी निर्माण केलेला ग्रंथ मनुस्मृतीच आहे, पाराशर स्मृती आहे, व्यास स्मृती, अशा अनेक प्रकारच्या महात्म्यांनी जे ग्रंथ तयार केले त्यांना स्मृती असं म्हणतात। त्या स्मृती शब्दाचा अर्थ असा आहे की वेदाने सांगितलेल्या अर्थाचं स्मरण ज्याच्यातून होतं त्याला स्मृती असं म्हणावं। कारण स्मृती म्हणजे काय, स्मरणच आहे ना, जी आपल्याला स्मरण करून देते त्याला श्रुती असं म्हणतात, स्मृती असं म्हणतात। आणि श्रुती स्मृती या भगवंताच्या आज्ञाच आहे। तात्पर्य, भगवंताने वचन सांगितलं अर्जुना हे शास्त्र आहे। शास्त्र तरी कशाला म्हणावं, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम
मानवी बुद्धीला जे कळू शकत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. किंवा शास्त्री हितम उपदिशती इति शास्त्रम, अशी पण एक शास्त्राची व्याख्या आहे. शास्त्री म्हणजे जे शासन करतं, जीवनाला एक प्रकारची मर्यादा घालून देतं किंवा जे आपल्याला हिताचा उपदेश करतं त्याला तर शास्त्र असं म्हणतात. आणि भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर काय सांगितलं, मला आपण शास्त्र कथन करा असंच तर सांगितलं की नाही. शिष्यस्तेहं शादी मात्वं प्रपन्न, शास्त्री म्हणजे काय, हितम उपदिशती, आपण मला उपदेश करा जेणेकरून मला काय करणीय आहे आणि अकरणीय या संबंधाचा मला विचार माहिती कळेल. म्हणून तर ज्ञानोबांनी या श्लोकावर चिंतन करत असताना कार्याकारी विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते पुढे डोकी वाळावे का, स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. किंवा या कारणे पे बापा जया आधी आपली कृपा, तेने वेदांची आणि रूप आनन तिचे, पतीची या माता अनसरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटीची देव, ना तरी श्री गुरु वचना दिठी ते चुडतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. शास्त्र म्हणेल जे सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेवणी ते न म्हणावे विषही विरू, ऐसिया वेदे कनिष्ठा, जालिया जरी सुबटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे का. सरळ सरळ सांगितलं. किंवा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेने श्रुती स्मृती माथा बैसने घापे. ज्ञानोबाचं स्पष्ट वचन आहे की धर्म अर्थ काम मोक्ष हे अशेष पुरुषार्थ आहे. आणि या पुरुषार्थाचं जर आपल्याला मालक व्हायचं असेल, अशेषाही पुरुषार्थात गोसावी म्हणजे धनी किंवा मालक व्हायचं असेल तर त्याने एक काम करावं. जसं आपण एखाद्या पाहुण्याला बसण्याकरता बैसने म्हणजे आसन देतो, तसं त्या व्यक्तीने आपलं मस्तक हे शास्त्राला बसण्याकरता दिलं पाहिजे. श्रुती स्मृती माथा बैसने घापे, अर्थात आपलं मस्तक शास्त्राच्या समोर नम्र केलं पाहिजे आणि त्या शास्त्राचं अनुष्ठान केलं पाहिजे. आता शास्त्राचं अनुष्ठान नेमकं कोणी करावं प्रश्न निर्माण होतो की नाही. शास्त्राचं अनुष्ठान निष्काम कर्मयोग्याने करावं, शास्त्राचं अनुष्ठान भक्ताने करावं, शास्त्राचं अनुष्ठान तत्वज्ञानी महापुरुषाने करावं, नेमकं कोणी करावं अशी शंका निर्माण होते. याचं एकच उत्तर आहे, शास्त्राचं अनुष्ठान सर्वांनीच करावं, पण करावंच असा आग्रही मात्र सर्वांनी करू नये. कारण भगवंताची वचन अशी येत आहेत, निस्त्री गुणी पती विचारता को विधी को निषेधा. जो या 3 गुणांच्या अतीत झालेला महात्मा आहे त्या महात्म्याला शास्त्र विधीही सांगत नाही, निषेधही सांगत नाही. ते नाथ महाराजांनी या संबंधाने भागवतामध्ये असं वचन दिलं आहे. एखाद्या राजाच्या दरबारामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला त्या द्वारपालकांना विनवावं लागतं. दर्शनाला जरी जायचं असेल तर जे द्वारपालक असतात त्यांना विचारावं लागतं, त्यांची परवानगी घ्यावी लागते. पण कुणाला, सामान्य लोकांना. राजाच्या दरबारामध्ये राजकुमाराला जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते का, VIP पास त्याला लागत नाही, तो सरळ जाऊ शकतो. तसं भगवंताचा असणारा भक्त म्हणजे एक राजकुमाराप्रमाणे आहे, त्याला मात्र या शास्त्राची आज्ञा पाळावी लागत नाही. मग तो पाळत नाही का, पाळतो, पण पाळण्याची त्याला गरज नाही असा त्यातला अर्थ आहे. म्हणून को विधी को निषेध, हा शास्त्र त्याला विधीही सांगत नाही, निषेधही सांगत नाही. सामान्य बाकीचे जे काही अज्ञानी पुरुष आहे त्यांना मात्र शास्त्राचं वचन मानावंच लागतं. आणि भगवंताने स्पष्ट सांगितलं, तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते. जर आपल्याला सगळ्या प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे असेल तर कार्य काय आहे, अकार्य काय आहे या संबंधाने आपण आपल्या मनाने विचार करायचा नाही, शास्त्र संबंधाने विचार केला पाहिजे. शास्त्राने जे सांगितलं ते अनुष्ठाव, जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. 17व्या अध्यायामध्ये सांगतात ती अगोदरची ओवी 16व्या अध्यायातली शेवटची आहे आणि ही ओवी 17व्या अध्यायाच्या प्रारंभाची आहे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. शास्त्राला प्रमाण मानावं, खरं मानावं आणि तत्संबंधाने आपण आपला विचार करावा. आता यावर भक्तराज अर्जुनाने प्रश्न निर्माण केला. भगवंताच्या वचनानुसार शास्त्रच मानलं पाहिजे तरच आपला उद्धार होईल. पण एक वर्ग असा आहे ज्याला शास्त्र कळतच नाही, पण आपला उद्धार व्हावा अशी मात्र अपेक्षा आहे. पण शास्त्राचं अनुष्ठान केल्याशिवाय उद्धार तर होत नाही आणि उद्धाराची तर अपेक्षा आहे. असा जो मधल्या संधीमध्ये सापडलेला आहे
तत्संबंधाने भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला, हे परमात्मन, आपण म्हणता की शास्त्राचं अनुष्ठान करावं, पण त्याकरता पहिल्यांदा शास्त्र समजलं पाहिजे. नाही, पहिल्यांदा शास्त्र समजून सांगणारे भेटले पाहिजे, नंतर शास्त्र कळेल. आणि शास्त्र कळालं तर मग तत्संबंधाने अनुष्ठान आपल्याला कळू शकेल. पण या गोष्टी किती कठीण आहे. ज्ञानोबाला उदाहरण देतात. एका व्यक्तीला म्हणे अलंकार परिधान करण्याची इच्छा निर्माण झाली, आणि मग लोकांमध्ये एक सामान्यपणे आचरण असं असतं की थोडस वेगळं केलं पाहिजे, म्हणजे लोक विचारतात. जे सामान्य लोक करतात तसे नाही कपडे घालायचे, थोडे वेगळे हटके, फॅशन म्हणतात की नाही त्याला. म्हणजे सामान्य अलंकार आपल्याला परिधान नाही करायचा, विशेष काहीतरी असला पाहिजे. वजन पडलं पाहिजे ना लोकांमध्ये, विशेष काहीतरी अलंकार परिधान करायचा. मग काय करायचं, सामान्य माणसं सोन्याची मणी, सोन्याची साखळी असे अलंकार परिधान करतात की नाही. आपल्याला ते रत्न आणायचं नाही म्हणे. सर्पाच्या खणीवर असणारं जे रत्न आहे ते रत्न काढून आणायचं आपल्याला. मग रत्न काढून आणल्यानंतर सोन्याची तार तयार करायची, दोरा तयार करायचा, त्यामध्ये ओवायचं, मग गळ्यामध्ये घालायचं. असं नाही करायचं. त्याकरता विशेष प्रकारचा दोरा आणायचा. पण कोणता, सिंहाच्या अंगावरचा नाही. ज्ञानोबा म्हणतात सिंहाच्या नाकातला केस आणायचा. आता अंगावरचा केस काढला तर सिंह कदाचित जागा होणार नाही, पण नाकातला काढला तर ठसका लागेल ना, त्याला जागा होईल. तरी तक्षकाची फळे ठाकोनी कै तो मनी काढे, कै नाकीचा केश जोडे सिंहाची, मग तिने तो कावीजे, तरीचे लेणे ओवीजे, नातरी असे जे रिक्त कंठी. ज्ञानोबांच्या ओव्या आहे. तक्षकाची फळे, तक्षकाच्या खणीवर असणार ते रत्न काढून आणायचं, आणि मग ते सिंहाच्या नाकाच्या केसामध्ये ओवायचं. हे जितकं कठीण आहे तितकं शास्त्र सामान्य व्यक्तीला कळणं कठीण आहे. शास्त्र कळण्याकरता काही अनुकूलता असावी लागते की नाही. उजून वहीची प्राचीन निधीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले अपादान शास्त्रांचे दया, किंवा शास्त्राकरता न मिळेची तो देश, नवेची काळ अवकाश, जो करवी शास्त्राभ्यास तोही दुरी. शास्त्र समजून घेण्याकरता एक तर देशच मिळत नाही, गावात शास्त्र नाही कळत, ते दुसरं शास्त्र आपल्याला सांगतात. न मिळेची तो देश, नवेची काळ अवकाश. कदाचित शास्त्राकरता अनुकूल देश मिळाला तर आयुष्यच मिळत नाही. नवेची काळ अवकाश, आणि तो शास्त्राचा अभ्यास करवितो असे श्रीगुरु सुद्धा आपल्यापासून दूर असण्याची शक्यता आहे, किंवा आपणच त्यांच्यापासून दूर असण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी घडत नाही. नेमकं काय करावं. बरं, शास्त्राचे अनुष्ठान करतात तशी होण्याची तर अपेक्षा आहे. आणि मग भगवंताला असा प्रश्न विचारला, ये शास्त्र विधी उत्सृज्य यजंते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण सतो मानुजस्तम. तैसे सर्व शास्त्र जे निपुण तेचे करीते प्रमाण आपलीय श्रद्धे तयांचे जे आचरण. मग सामान्य पुरुषाला जर शास्त्राचं अनुष्ठान करणं एवढं कठीण आहे तर त्याने नेमकं काय करावं. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, श्रद्धा संपन्न आहे म्हणून शास्त्राचे घडते. न हे प्रकारे बहुते प्रश्नासाठी तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. म्हणजे शास्त्र कळत नाही म्हणून मूर्ख असं म्हणावं. मूर्ख म्हणजे सामान्य मूर्खासारखा नाही बरं का. शास्त्र कळत नाही म्हणून मूर्ख आहे, पण मोक्षाची इच्छा आहे, मुमुक्षु आहे. मग असा असणारा जो अडाणी मुमुक्षु त्याला काय गती. आणि मग भगवंताने विचार सांगण्याकरता प्रयत्न केला की 3 प्रकारच्या श्रद्धा आहे. एक सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामसी श्रद्धा. मग ती श्रद्धेची माणसं काय करतात. युजंती सात्विका देवा यक्ष रक्षांश राजसाहा प्रेतान भूतगणांशांनी यजंते तामसा जनाहा. जे सात्विक आहे ते देवतांची उपासना करतात, राजसी आहे यक्ष किंवा राक्षसांचं पूजन करतात, आणि तामसी जे आहे प्रेत भूत या गणांची उपासना करतात, ते तामसी आहे. यापैकी सात्विक श्रद्धा उद्धाराला कारण. आणि मग सात्विक श्रद्धेचं अनुष्ठान करायचं आहे तर कुणाचं अनुष्ठान करावं. सात्विक श्रद्धेने संपन्न असणाऱ्या व्यक्तीने महात्म्यांचं अनुष्ठान करावं. आणि इथे शास्त्र रक्षणाची मर्यादा स्पष्ट होते आहे. बघा, जो भक्त आहे तो आपल्या जीवनामध्ये शास्त्राचं अनुष्ठान करतच असतो. ज्ञानोबाचा शब्द काय आहे. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवणी जाळीत कर्मफळे, किंवा कर्मेंद्रिय सुखे करीती कर्म असे की जी एका वर्णविषयके भागा आली. वर्णविशेष करून जी कर्म आपल्या वाट्याला आलेली आहेत त्या सगळ्या विधी मार्गाचं तो भक्त अनुष्ठान करतो. म्हणजे शास्त्राचं अनुष्ठान तो करतोच आहे. बरं, आता याची एक मर्यादा अशी आहे की मूर्ख मनुष्याला शास्त्र कळू शकत नाही. मुमुक्षुच आहे तो,
पण उद्धाराची अपेक्षा. मग त्याने काय करावं? त्याच्याकरता त्यांनी संतांकडे बघावं की जे शास्त्राचं अनुष्ठान करतात. याचा अर्थ काय झाला माहितीये का? जरी स्वतःला संतांना शास्त्रानुसार वागण्याची गरज नाही, कारण त्यांना फल प्राप्त आहे, तरी पण आपल्याकडे बघून बरीच माणसं वागतात, या संबंधाने त्यांनी शास्त्रानुसार वागलंच पाहिजे. कारण सामान्य माणसं काय उपदेशापेक्षा आहे ना आचरणावर अधिक भर ठेवत असतात. म्हणून तर सामान्य माणसं एखाद्याचं वचन ऐकून वागण्यापेक्षा त्याच्याकडे पाहून जास्त वागत असतात. म्हणून जो स्वतःला मोठं समजतो किंवा जो स्वतः मोठा आहे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की त्याचं पाऊल व्यवस्थितच टाकल्या गेलं पाहिजे. या संबंधाने वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज फुले बाबा पाठामध्ये सांगायचे. मला ते वाक्य अजूनही कानामध्ये घुमतंय. बुवा, समाज घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी फार जपून वागलं पाहिजे. कारण त्यांच्या पावलावर पाठीमागे बरेच जण पाऊल ठेवतात आणि वाटचाल करतात. त्यांचा पाऊल चुकला की बाकीच्यांचे हजारो पाऊल चुकत असतात. म्हणून शहाण्या मनुष्याने फार व्यवस्थित वागलं पाहिजे. आपलं बोलणं, आपलं पाहणं, आपला असणारा नियम, आपला स्वाध्याय, आपलं भोजन, आपला व्यवहार, आपलं बोलणं, आपलं झोपणं सुद्धा नियमातच असलं पाहिजे. कारण शास्त्र रक्षणाची जबाबदारी आहे. सामान्य असणाऱ्या अडाणी शास्त्राला जाणू शकत नाही, पण तो मात्र महापुरुषांकडे बघून आचरण करत असतो. ज्ञानोबा म्हणतात ना, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने. हे अनुष्ठान म्हणजे काय माहितीये का? शास्त्राचं आचरण आहे. अनुष्ठाने जगा देत वडील जे. त्यातला एक आणखीन भाव सांगू का तुम्हाला? जगाला द्यायचं असेल ना तर सांगून चालत नाही, अनुष्ठानातूनच द्यावं लागतंय. अनुष्ठान म्हणजे काय? आचरणातूनच द्यावं लागतंय. अनुष्ठाने काय ज्ञानोबाचा शब्द आहे बघा. ज्ञानोबांच्या शब्दातला ते अनुस्वार सुद्धा आपल्याला जर कळाला ना फार आनंद आहे. शब्द म्हणजे काय? तुकोणी घेतले मोती येते. ज्ञानोबा असं म्हणत नाही श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त आणि मग वाचाळत्वे देत, असं नाही ना. अनुष्ठाने जगा देत वडील जे. अनुष्ठानातून देतात. आणखी एक गोष्ट सांगू का या संबंधाने? 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची परंपरा सांगितली बघा. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षियो विदुः स काले नेहमता युग नष्ट परंतप. मग देव म्हणे पंडसुता हाची युगामी विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. पुढचे उभी आहे का? मग तेने विवस्वती रवी योग स्थिती आधवी सांगितली मनुप्रती. सांगितली मनुप्रती. पुढे ऐका. ते मनोने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकु उपदेशिली अशी परंपरा विस्तारिली. आते हे का मला ही ओवी सांगायची आहे. 3 शब्द ध्यानात ठेवा. अनुष्ठिली, उपदेशिली आणि मग विस्तारिली. बघा, एखाद्या परंपरेचा विस्तार जर करायचा असेल तर काय करा? पहिल्यांदा ज्याला विस्तार करायचा आहे त्याने अनुष्ठान करा. अनुष्ठान करून मग उपदेश करा, तरच परंपरेचा विस्तार होईल. म्हणून आपण अनुष्ठिली. ऐकाने शब्द कसा आहे ज्ञानोबांचा? अनुष्ठान शब्दाकरता बोलतो आहे. म्हणून आपण स्वतः अनुष्ठान केलं, दुसऱ्यांना नाही सांगितलं तुम्ही असं वागा म्हणून. आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकु उपदेशिली. जो इक्ष्वाकु नावाचा राजा आहे त्याला उपदेश केला आणि मग ऐसी ही परंपरा विस्तारिली. आद्यका अनादिकालापासूनची परंपरा विस्तारिली. म्हणून सध्या जर आपण विचार मंथन करत असेल की आपल्याला विस्तार करायचा आहे, प्रचार प्रसार करायचा आहे, तर प्रचार प्रसाराकरता उपदेश करा, पण त्यांनीच की ज्यांचं अनुष्ठान घडत आहे, तर विस्तार होऊ शकतो. नाहीतर फक्त कार्यक्रम मोठा होईल, विस्तार होणार नाही. म्हणून आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकु उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आते हे का. आणि महात्मे नेमकं हेच करतात. अनुष्ठाने जगा देत वडील जे. अर्थात महात्म्यांकडे ही जबाबदारी आहे. कोणती? शास्त्राचं स्वतः अनुष्ठान करायचं आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून जगाला द्यायचं आहे. परंपरा आहे की नाही? एक महात्म्यांचं एक कर्तव्य आहे. म्हणून नारद महर्षी सूत्र वापरलं या ठिकाणी. भवतु निष्ठीय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम. ऊर्ध्वम म्हणजे नंतर. काय करावं? निष्ठे दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम भवतु. निश्चय दृढ झाला. कशाचा संबंधाने निश्चय दृढ झाला? तर भगवत साक्षात्काराकरता अनन्य भक्तीच सर्वोत्तम उपाय आहे. किंवा इष्ट देवतेवर असणाऱ्या आपली भक्तीची दृढता ही भगवत साक्षात्काराकरता अत्यंत महत्वाची आहे. अर्थात काय करावं? वेद व्यापार आणि असह तस्मिन अनन्यता. ही सगळी सूत्र काय सांगतात?
लोकवेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधीषु उदासीनताच. या सगळ्या सूत्रांचा जर आपण निष्कर्ष काढला तर एकच निष्कर्ष होईल, भक्तिरेव गरीयसी. भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. परमात्मा प्राप्तीकरिता भक्ती श्रेष्ठ आहे. भगवत साक्षात्कारता परमप्रेम श्रेष्ठ आहे. आत्मस्वरूपाची प्राप्ती या पलीकडे कोणताच लाभ नाही, असा आपल्या अंतकरणामध्ये दृढ निश्चय झाला पाहिजे. आणि भक्ताचं लक्षण असंच आहे की यथा आत्मा दृढ निश्चय, हा ज्याचा निश्चय फार आहे. निश्चय असाच पण जयाचे मी. कारण कोणत्याही साधनावर जोपर्यंत दृढ निष्ठा निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचं सुव्यवस्थित फल नाही प्राप्त होत. निष्ठा असावी लागते. काय निष्ठा आहे? पूर्वस्वरींची. जरी हे आकाश वर पडप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वड वानर त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वास पाहे का विठोबा, न करी आणि काचा पांगेला. नामधारक पुढे तुझाची. तुझाची शब्दामध्ये दृढ निश्चय येत आहे. बस आता कोणताही जरी प्रसंग आला तरी मी भक्तीला सोडणार नाही किंवा परमात्म्यालाही सोडणार नाही, असा जो दृढ निश्चय असतो. आणि हाच दृढ निश्चय आपल्याला परिपूर्ण लाभाला प्राप्त करून देतो. मग यानंतर त्या महात्म्याने शास्त्राचं रक्षण करावं का न करावं असा प्रश्न निर्माण होत असेल. काय आहे? भक्तीची प्राप्ती झाली म्हणजे तो अनन्य भक्ती करतो आहे. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. अनन्य भक्ती करतो. अनन्य भक्ती करणाऱ्या महात्म्याकरता शास्त्राची आज्ञा त्याने परिपालन करावी का न करावी असा प्रश्न निर्माण झाला. तर या संबंधाने आपल्याला दोन पद्धतीने चिंतन करता येईल. दोन पद्धतीने म्हणजे कोण? मुळामध्ये भक्तच दोन प्रकारचे आहे की नाही? आपल्याकडे भक्त दोन प्रकारचे, एक साधक भक्त आहे आणि एक सिद्ध भक्त आहे. सिद्ध भक्त म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही भक्ती करणारा तो सिद्ध महात्मा आहे. मग त्याने पण शास्त्राचं रक्षण करावं का? त्याने पण करावं. आणि जो साधक भक्त आहे त्याने करावं का असा प्रश्न निर्माणच करू नये. त्याने केलंच पाहिजे, कारण त्याला फल प्राप्त करायचं आहे. जोपर्यंत फल प्राप्त होत नाही, काय पलीकडच्या तीराला जायचं आहे, नावेचा त्याग करून चालेल का? चालणार नाही. सांगे पहिलं तीरा जावे, ऐसे व्यसन का जिथं पावे, तिथं नावे ती त्याच्यावे घडी केवी. नावेचा त्याग करता येईल का? पोहता येत नाही आणि पलीकडे जाण्याची इच्छा आहे, मग काय करावं? नावेचा आश्रय घ्यावाच लागेल. तसं साधक भक्ताला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत परमात्मा दर्शन होत नाही तोपर्यंत शास्त्राची गरज आहेच, घ्यावीच लागेल, त्याने घेतलीच पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आपल्या दोन पद्धतीने करता येईल. नारद महर्षींनी पहिला शब्द काय वापरला? निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम. भक्तीचा निश्चय दृढ झाल्यानंतर, ऊर्ध्वम म्हणजे नंतर, नंतर सुद्धा काय करावं? शास्त्र रक्षण केलं पाहिजे. याचा अर्थ सांगू का? नंतर जर शास्त्र रक्षण केलं पाहिजे याचा अर्थ काय झाला? त्याने अगोदर सुद्धा शास्त्राचं रक्षण केलं पाहिजेच. कारण जर अगोदर शास्त्राचं रक्षण करणार नाही, शास्त्र रक्षण म्हणजे काय? शास्त्राच्या आज्ञेचं परिपालन करणं, शास्त्र मर्यादेचं उल्लंघन न करणं हेच शास्त्राचं रक्षण आहे. शास्त्राच्या आज्ञा जशाच तशा पाळणं रक्षणच आहे, दुसरं काय? आणि न पाळणं शास्त्राचं उल्लंघन आहे. मग एखाद्या महात्म्याने निश्चय दृढ झाल्यानंतर सुद्धा जर शास्त्र रक्षण करावं, भवतु त्याच्याकडून व्हावं असं नारद महर्षी म्हणतात. याचा अर्थ काय झाला? अगोदरही शास्त्र रक्षण झालंच पाहिजे, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा होईल, शास्त्रामध्ये सांगितलेली जी जी सकाम कर्म आहे, चित्ताला विक्षेप करणारी कर्म आहे, यांचा परित्याग करून अनन्य भक्ती करता जी अविरुद्धात्मक कर्म आहे ती शास्त्रातली कर्म आपण संपादन केली पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. ही सुद्धा शास्त्राचं एक प्रकारचं रक्षणच आहे. आता हे शास्त्राचं रक्षण आवश्यकच आहे का या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर विचारलं तर नारद महर्षी म्हणतात हो आवश्यकच आहे. शास्त्र रक्षण भवतु, ते घडलंच पाहिजे. कुठपर्यंत घडावं याचा अर्थ असा होईल, साधक भक्ताच्या अंतकरणामध्ये जोपर्यंत भक्ती दृढ होत नाही तोपर्यंत त्याने शास्त्राचं रक्षण केलंच पाहिजे. आता तो सिद्ध झाला, भक्ती सुदृढ झाली, प्राप्ती झाली, मग त्याने पण शास्त्राचं रक्षण करावं का? करावं का? स्वतः करता नाही, अन्यांच्या करता केलं पाहिजे. कारण का? असा भक्त हा आदर्श असतो आणि या आदर्श भक्ताला पाहून बरेच जण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतात. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे पाहून लोक वागतात तोपर्यंत त्या महात्म्याने चांगलं वागलंच पाहिजे. इथे नारद महर्षींचं आणि ज्ञानोबारायांचं एकच मत आहे.
ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगत असताना एक संबंधाने थोडासा विस्तार करता येईल. शास्त्राचं रक्षण कोणत्या अवस्थेमध्ये करावं? 1. कर्म मार्गातही शास्त्राचं रक्षण करावं. 2. भक्ती मार्गातही शास्त्राचं रक्षण करावं. आणि 3. तत्वज्ञानामध्ये सुद्धा शास्त्राचं रक्षण करावं. पहिल्यांदा कर्म आणि तत्वज्ञानाचा आपण विचार करू, नंतर भक्ती मार्गातला विचार आपल्याला या संबंधाने करायचाच आहे. तो विचार आपण थोडा मागे ठेवू, नंतर करूया. कर्म मार्गामध्ये का बरं शास्त्राचं रक्षण झालं पाहिजे? तर ज्ञानोबा म्हणतात, या लोकाचा एक संबंध आहे, या लोकामध्ये एक रूढी आहे, परंपरा आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला एक उदाहरण सांगतो मी. तस्मा सततम कार्यम कर्म समाचरण असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचरण. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म, जे कर्तव्य कर्म आहे ते तू चांगल्या पद्धतीने केलंच पाहिजे. तुला एक उदाहरण देऊ का? कर्म नैव हि संसिद्धी मासिताचर कादयः लोकसंग्रहमे वापी संपशन कर्तुमर्हसि. अरे अर्जुना, कर्माचा परित्याग न करता देखील जनकाधिक सुद्धा संसिद्धीला प्राप्त झाले. इथे संसिद्धी शब्दाचा मोक्षाचा अर्थ घेऊ नका बरं का. संसिद्धी म्हणजे काय? अंतकरणाची शुद्धी असा अर्थ करा. नाहीतर मग कर्मणा एव संसिद्धी असा जर अर्थ केला तर कर्माने मोक्ष प्राप्त होईल, आणि कर्माने मोक्ष प्राप्त नाही होत. कर्माने जे जे प्राप्त होते ते अनित्य असतं, मोक्ष नित्य स्वरूपाचा आहे. म्हणून कर्माने संसिद्धी म्हणजे मोक्ष असा अर्थ न करता संसिद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्धी असा अर्थ करा. आणि असा अर्थ केलेलाच आहे टीकाकारांनी किंवा भाष्यकारांनी. अंतकरणाची शुद्धी प्राप्त होते. मग का कर्म करावं? एक तर अंतकरण शुद्धी करता कर्म करावं, आणि भगवंतांनी एक वचन सांगितलंय बघा, लोकसंग्रहम. लोकसंग्रहाचा विचार केला तर महापुरुषांनी कर्म मार्गाकरता शास्त्राचं रक्षण करावं. मी कर्माचा विचार सांगतोय आपल्या समोर बरं का. कर्म मार्गाकरता शास्त्राचं रक्षण केलंच पाहिजे. कारण तिथे ज्ञानोबा म्हणतात, देख पाचन का अधिक कर्म जात अशेक न सांगिता मोक्ष सुख पावते झाले या कारणे पार्था. पुढे ऐका, होवावी कर्मी असता हे आणि काही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकाया तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची देखी प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. उदाहरण दिलंय, मार्गी अंधा तैसा पुढे देखनाही चाले तैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरणे. आला की नाही शब्द? अनुष्ठान किंवा आचरण एकच शब्द आहे. आणि मनोनी काय? मनोनी विशेषे आचरावे लागे संती. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरणे. अगं ऐसे जरी नक्कीचे तरी अज्ञाना काय म्हणजे तीही कवने परी जाणीचे मार्गात या. ज्ञानोबा उदाहरण देतात, आपण कर्माचं आचरण केलं तर एक गोष्ट चांगली घडेल की आपल्याकडे पाहून बाकी सगळ्या लोकांना आपल्यासारखं वागावं असं वाटेल, आणि मग आपल्यासारखं जर ते वागले तर अपाय मार्गापासून ते आपोआपच सुटतील, वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणून शहाण्या मनुष्याने चालत राहावं चांगल्या मार्गावर, कारण बाकीचे आंधळे आहेत. उदाहरण दिले, मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जायचा. देखण्या माणसाला आंधळ्यासारखं चालण्याची गरज नाही, पण त्याला माहिती आपण जर चांगलं चाललो तर आंधळा आपल्या पाठीमागे येऊ शकतो. म्हणूनच महापुरुषांनी हा मार्ग का स्वीकारला? कारण अज्ञान पुरुषाला मार्ग कळत नाही. नियम असा यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः संयत प्रमा काय संयत प्रमाणं कृते लोकस्तत् अनुवर्तते. एथ वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेविती तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मण सांडावे विशेषे आचरावे लागे संती. संतांना तर या कर्माचं विशेष करून आचरण करावंच लागतं, कारण त्यांच्यावर लोकसंग्रहाची जबाबदारी. लोकसंग्रहाचे दोन अर्थ होतात ना. सामान्य लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणं, त्याला लोकसंग्रह शास्त्रामध्ये म्हणत नाही. मग जे उन्मार्गगामी आहे त्यांना सन्मार्गावर लावणं याला लोकसंग्रह असं म्हणतात. वाईट मार्गात पडलेले त्यांना चांगल्या मार्गात लावणं याला लोकसंग्रह असं म्हणतात. आणि या लोकसंग्रहाकरता महात्म्याने लोकांसाठी सामान्य म्हणूनच राहावं, अलौकिक नोहावे, ऐकाने मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती न बुद्धिभेदम च नये अज्ञानाम कर्मसंज्ञानाम जोशयत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. त्यांनी मात्र या सगळ्या सामान्य लोकांच्या करता असं वागलंच पाहिजे
तसा जर तो महात्मा वागला तर लोकसंग्रहाकरता वागत असताना कर्माचा बंध लागणार नाही म्हणे. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना. उदाहरण दिलंय, जशी बहुरूपी याची रावराणी स्त्री पुरुष भाव नाही मरी परी लोक संपादनी तैसीच वरती. पूर्वीच्या काळातले नाटक आहे. मग ते राजा आणि राणीचं नाटक सुरू झालं तर राजाचा अभिनय सुद्धा एक व्यक्तीच करायचा आणि राणीचा सुद्धा अभिनय कोण करायचा? व्यक्तीच करायचा. मग आता स्त्री पुरुष भाव त्यांच्या मनात नाहीये, पण लोकांचं संपादन व्हावं याकरता मात्र ते राजा आणि राणी याप्रमाणे अभिनय करायचे. तसं महात्म्याला शास्त्राच्या मर्यादेचं कोणत्याही प्रकारे रक्षण करण्याची स्वतः करता जरी गरज नाही तरी पण तैसे संत जगी क्रिया करुणी गाविती अंगी. कारण का नियमच असा आहे, यद्यदाचरती श्रेष्ठच. कर्म मार्गामध्ये शास्त्राचं उल्लंघन, शास्त्राचं रक्षण झालं पाहिजे, उल्लंघन होता कामा नये. कारण त्याच्याकडे बघून बाकीचे माणसं वागतात. आता ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा शास्त्राचं रक्षण झालंच पाहिजे का, या संबंधाचा एक विचार फार गोड आहे आणि तो पंचदशीतल्या 4थ्या प्रकरणामध्ये आलेला आहे. ते जास्त विस्तार नाही करत आता, फक्त एक संबंध आपल्या समोर ठेवतो आहे. 2 प्रकारचं द्वैत सांगितलं की नाही. एक ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आहे, जीवाने निर्माण केलेलं द्वैत आहे. तर ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत मनुष्याच्या सुखदुःखाला कारण नाही. मनुष्याने स्वतः जीवाने जे द्वैत निर्माण केलं ते सुखदुःखाला कारण आहे. ईश्वर सृष्टी सुखदुःखाला अजिबात कारण नाही. आणि मग ते उदाहरण पण दिलेलं आहे की दूर देशामध्ये एका गावातले 2 मुलं राहतात, आई वडिलांना ते काही भेटत नाहीत, पण एक व्यक्ती त्यांच्या भेटीला गेला, विप्रलंबक लबाडच होता. गावी आल्यानंतर ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याला सांगितलं तुझा मुलगा मेला. जिवंत असणाऱ्याला सांगितलं मेला. ज्याचा मेला होता त्याला सांगितलं तू तर खूप आनंदात आहे. परिणाम काय झाला? ज्याचा मुलगा तिथं जिवंत होता ईश्वर सृष्टीमध्ये, पण गावात त्याला कळालं की आपला मुलगा मेला, तो मनातला म्हणजे जीवाने निर्माण केलेला द्वैत, त्या द्वैतातला मुलगा मेला. तिकडे जरी जिवंत आहे तरी तो इकडे रडतो आहे. कारण का? त्याच्या मनातला मृत झालेला आहे. मृतम मत्वा प्ररोदिती असं झालं की नाही. तिथे तो जिवंत आहे म्हणजे ईश्वर सृष्टीतला पदार्थ जिवंत असताना मनातला पदार्थ मेला म्हणून रडतो आहे. दुसरा याच्या विरुद्ध ईश्वर सृष्टीतला मेला पण मनातला जिवंत आहे म्हणून हसतो आहे, पेढे वाटतो आहे. याचा अर्थ काय झाला? जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी या 2 सृष्टी आहेत. ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारण नाही, जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे. जीवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये पुन्हा 2 प्रकार होतात, एक शास्त्रीय द्वैत आणि एक अशास्त्रीय द्वैत. शास्त्रीय द्वैत म्हणजे काय? शास्त्राचा विचार करणं, पण याची एक मर्यादा आहे. जोपर्यंत धान्य प्राप्त होत नाही तोपर्यंत शेती करावी, आहे का नाही. आणि नंतर इथं धान्य प्राप्त झालं तर मग त्यात कोंडा किंवा फरफट जवळ ठेवू नये. तसं एकदा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली का मग शास्त्रात घेण्याची गरज नाही. याला शास्त्रीय द्वैत असं म्हणतात. पुढे मला शास्त्राचं रक्षण कसं करावं या संबंधाने दुसरं एक द्वैत सांगितलं की ज्याला अशास्त्रीय द्वैत असं म्हणतात. ते काम क्रोधाधिक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार होतात. शास्त्रीय म्हणजे अगोदर तर 2 द्वैत, ईश्वर सृष्टी, जीवसृष्टी. जीवसृष्टीमध्ये 2 प्रकार पुन्हा, शास्त्रीय द्वैत, अशास्त्रीय द्वैत. अशास्त्रीय द्वैतामध्ये पुन्हा 2 प्रकार. त्याच्यामध्ये अशास्त्रीयम अपि द्वैतम द्वैतम तीव्रम मंद द्विधा. तीव्र एक आहे आणि एक मंद आहे. तर काम क्रोधाधिक तीव्र आहे आणि मनोराज्य हे मंद द्वैत आहे. तर मग यावर शंका निर्माण केली पूर्व पक्षाने की आम्ही या द्वैतांचा स्वीकार जर केला तर, म्हणजे काम क्रोधाधिकांचा स्वीकार केला तर चालेल का? अजिबात चालणार नाही म्हणे. या द्वैताचा तुम्हाला बोध प्राप्तीच्या अगोदरच परित्याग केला पाहिजे. उभयम तत्वबोधात प्राण निवार्यम बोध सिद्धये आणि बोधात ऊर्ध्वंतच हेयम जीवनमुक्ती प्रसिद्ध आहे. मला एवढाच फक्त विचार सांगायचा आहे. काम क्रोधाधिक विकार असेल किंवा मनातल्या वासना असतील, या दोन्हींचा सुद्धा अगोदरही परित्याग करावा, नंतरही परित्याग करावा. कारण जर त्याने अगोदर परित्याग केला, तत्वज्ञान संपादन केलं आणि नंतर पुन्हा कामाधिक विकारामध्ये अडकला तर त्याची लोक पूजा नाही करत, लोक त्याची निंदा करतात. अशेष लोक निंदाचे ते होते बोध वैभवम. काय म्हणे तुमचा बोध आहे? अगोदर तुम्हाला मनाने त्रास दिला,
मनाच्या त्रासातून वाचले, काम क्रोधादी थोडेसे दूर केले, ज्ञान संपादन केलं आणि आता तुम्हाला अद्वैत स्वरूपाचं ज्ञान झालं, पुन्हा काम क्रोधादी कामध्ये पडले, अशेष लोकनिंदा. पहिल्याने मनाचा त्रास, अंतर्बाह्य जन आणि मन, पहिल्यांदा मनाचा त्रास झाला, आता लोकनिंदा करता. म्हणून एक काम करा, बिंबराहादी तुल्यत्वम मातांशिस्तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागात लोकही पूज्य स्वदेववत. म्हणून अगदी बाकीच्या पशुपक्षासारखं आचरण करू नका, स्वैराचारात प्रवृत्त होऊ नका. आपल्या असणाऱ्या बुद्धीच्या वासना टाकून लोकही पूज्य स्वदेववत, लोकांच्याकडून देवाप्रमाणे स्वतःची पूजा करून घ्या. अर्थात तिथे सुद्धा शास्त्राचं रक्षण आवश्यकच आहे. कारण इंद्रिय जे जे म्हणती तेथे जे पुरुष करती ते तरलेच न करती विषय सिंधू, ते या संसार सागरातून तरुण जात नाही. म्हणून मनुष्याला बोध प्राप्त झाला होण्याच्या अगोदरही शास्त्र रक्षणच करावं आणि बोध प्राप्त झाला त्याच्यानंतर सुद्धा शास्त्राचं रक्षणच करावं. नाहीतर मग काय होईल, अन्यथा पातित्य शंकया पतित होण्याची शक्यता आहे. हा विचार कर्म मार्गाच्या संबंधाने पण सांगितला, तत्वज्ञानाच्या मार्गाच्या संबंधाने पण सांगितला. भक्तीच्या मार्गातून जर विचार केला तर महात्म्याला जरी परमात्मा स्वरूप प्राप्त झालं तरी पण त्यांनी शास्त्राचं रक्षण करावं. का? कारण त्याच्याकडे बघून बरेच जण वाटचाल करत असतात. ज्ञानोबा निवृत्तीनाथांना म्हणतात बघा, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन पुढे, तरी देव तीर्थ भजन न सांगिती, ते भजनाचा परित्याग करतच नाही. अर्थात शास्त्राचं रक्षण करतच असतात, कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे. साधक भक्तांनी तर शास्त्राचं रक्षण केलंच पाहिजे, पण सिद्ध भक्तांनी सुद्धा शास्त्राचं रक्षण करावं. का? कारण त्याच्याकडे बघून अनेक जण वाटचाल करत असतात. भगवंतांनी एक वाक्य सांगितलंय बघा, जे भूत जात सकळ असे आम्हा आधीनच केवळ, तरी न व्हावे बरड म्हणून या, ही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी नाशिरी होईल. म्हणून समर्थ जो येथे आधीला सर्वज्ञते, तिने विशेषे कर्मादि त्याजावे ना. भगवंतांनी वचन सांगितले, अर्जुना हे सगळे प्राणी मात्र आमच्या अधीन आहे. आमच्या अधीन असल्यामुळे आमच्याप्रमाणे वागतात आणि म्हणून ही आमच्या सारखेच वागली पाहिजे. जर ही आमच्या सारखे वागले नाही तर बरळ होतील, भलत्याच मार्गाला जातील, कारण ही आमची वाट पाहतात आणि मग वागण्याचा प्रकार जाणतात. जर आम्ही वागणं सोडून दिलं, आम्हाला शास्त्राची गरज नाही, आता उच्चते युरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्तास्य अमुपहन्या विमा प्रजाहा, हे सगळं अशा प्रकारचं होईल. वास्तविक मला काही गरज नाही. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाक्यम वाक्यम्यम वर्त एवच कर्मणी. पण तरी सुद्धा मी कर्मामध्ये वर्ततो, कारण लोक आमच्या वागण्याचा विचार करतात. इथे भगवंताचं जे वचन आहे ना, ते भगवंताचं वचन देववचन नाही, श्री गुरुचं वचन आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये येणारं वचन भगवंताचं वचन नाही. मी हे वाक्य जाणून बुजून बोलतोय, ते नुसत्या भगवंताचं वचन नाही. अर्जुना करता ज्याने श्रीकृष्ण श्री गुरुची भूमिका धारण केली, त्या श्री गुरुचं ते वचन आहे की बाकीचा समाज आमच्याप्रमाणे वागतोय. आमच्याप्रमाणे म्हणजे देवाप्रमाणे नाही, गुरुदेवाप्रमाणे वागतो आहे. आणि ते सगळे बरळ न व्हावे याकरता आम्ही शास्त्राचं रक्षण करतो, केलंच पाहिजे. भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा हे सांगितलं, अर्जुना विश्व प्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहाशी त्रिशुद्धी योग्य होसी. तो लोकसंग्रह करता योग्य आहे आणि म्हणून तो मात्र असंच वागलं पाहिजे. म्हणून निश्चय दाढी जरी आपला भक्तीमध्ये झाला तरी पण शास्त्राचं रक्षण केलंच पाहिजे. का बरं? त्याचं कारण असं आहे, आपण तत्संबंधाने ते विचार केला. आणखीन एक कारण सांगता येईल, कारण तो महात्मा शास्त्र रक्षणाप्रमाणे जर वागला तर बाकीच्या लोकांना शास्त्राचा उपदेश कळेल. दुसरा भाव असा होईल की निषिद्ध मार्गाला जाणारी जी माणसं आहे ते निषिद्ध मार्गाला जाणार नाही, त्यांना सन मार्ग कळेल. या दोन गोष्टी करता सन मार्गाने प्रवृत्त व्हावे या करताही शास्त्र रक्षण घडावं आणि निषेध मार्गाला ते जाऊ नये या करताही शास्त्र रक्षण घडावं. किंवा दुसरा एक चिंता सांगू का? ज्ञानोबा म्हणतात बघा, जाणत या सवा गीताची एकी सेवा, काय कराला अथवा शास्त्री येरी. निश्चय दृढ झाला तरी पण शास्त्र रक्षण का करावं? त्याचं कारण असं आहे, दुसरं काही करण्यापेक्षा
किंवा आपल्या मनाला दुसऱ्या कशा विषयामध्ये गुंतवण्यापेक्षा शास्त्रचिंतनामध्ये गुंतवणं फार चांगलं आहे. कारण जर आपण शास्त्रचिंतन केलं तर नित्य नूतन आपली अंतःकरणाची वृत्ती परमात्मा स्वरूपाला विषय करते कायमच. आणि म्हणून भगवान शंकरांना काही गरज आहे का? तरी पण ते गीतेचं चिंतन करतात की नाही? ते तहर म्हणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. म्हणून शास्त्राचं रक्षण केलंच पाहिजे. जर शास्त्राचं रक्षण नाही केलं तर काय होईल? नारद महर्षी सांगितलं, दुसरं सूत्र आहे, जोडून सूत्र आहे बरं का, युगमाह्यांचं. अन्यथा पातित्य शंकया, निश्चय दृढ झाल्यानंतर शास्त्र रक्षण घडलं पाहिजे. आणि जर घडलं नाही तर अन्यथा पातित्य शंकया, संभावना आहे. शंका म्हणजे संभावना. तो भक्त पतित होण्याची शक्यता आहे. पतित होईलच असं नाही, शक्यता मात्र आहे. शक्यता आहे बरं का. हे पुन्हा करता आहे, साधक भक्त पतित होण्याची शक्यता आहे. एक वाक्य जाणून बुजून सांगू का? सिद्ध महात्मा शास्त्राचं रक्षण करो किंवा न करो तो कधीच पतित होणार नाही. पण त्याचं आचरण पाहून साधक भक्त पतित होण्याची शक्यता आहे. आणि साधक भक्त जर पतित झाला तर थोडा का होईना दोष महात्म्यावर येण्याची शक्यता आहे. कारण समाज घडवण्याची त्यांची काय आहे जबाबदारी. त्यांनी जपून आपलं पाऊल टाकलं पाहिजे. साधक भक्त आहे यांच्याकरता कोणत्याही काळामध्ये शास्त्र वर्ज्य नाही, त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. आणि तो जर असं म्हणू लागला की नाही महात्मे कुठं शास्त्राचं आचरण करतात, मी सुद्धा तसाच वागेल, पण तू पहिल्या वर्षाला आहे. महात्म्यांचा आपल्या संबंधाने विचार करायचा नाही ना. म्हणजे आपला अधिकार कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? महात्मा आहे मंदिरावर कलशस्थानी, आपण तर पहिल्या पायरी सुद्धा नाही असून. म्हणून त्या आपल्या विचाराने पट्टीने त्यांचं मोजमाप करू नये. शास्त्राची मर्यादा कुठपर्यंत आहे? ऐका, 2 गोष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत शास्त्र आपण आचरण केलं पाहिजे. जोपर्यंत भगवंताचं नाम ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू येत नाही, अंगावर रोमांच उभी राहत नाही, तोपर्यंत आपण कर्म केलंच पाहिजे. किंवा दुसरी मर्यादा, जोपर्यंत अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्र रक्षण केलंच पाहिजे. तावत कर्माणि कुर्वित न निर्विद्येत यावता मत कथा श्रवणातो वा श्रद्धा यावन्न जायते. तावत कर्माणि कुर्वित, तोपर्यंत कर्म केलं पाहिजे. कर्म म्हणजे काय? शास्त्र तोपर्यंत पाळलं पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत. एकदा वैराग्य निर्माण झालं, आता मात्र शास्त्र पाळण्याची म्हणजे कर्मशास्त्र पाळण्याची गरज नाही. किंवा भगवंताची कथा ऐकल्यानंतर भगवंताच्या कथेमध्ये जोपर्यंत श्रद्धा निर्माण होत नाही, आत्यंतिक विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत मनुष्याने शास्त्राचं रक्षण केलं पाहिजे. आणि त्याने शास्त्राचं रक्षण केलं पाहिजे याकरता संतांनी सुद्धा शास्त्र मर्यादेपासून शास्त्र मर्यादेप्रमाणे वागलं पाहिजे. आग्रह नाही बरं का. नारद महर्षी म्हणतात की घडलं पाहिजे, हवं तो व्हावं, त्यांच्याकडून शास्त्राचं रक्षण घडावं. कारण ते इतरांच्या करता चांगलं आहे. कारण बहुधा माणसं महापुरुषांकडे पाहतात आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतात. वागण्याचा प्रयत्न तसा केलाच पाहिजे, नाही असं नाही, पण अगदी त्यांची भूमिका काय आहे आणि ते कसे वागतात तत्संबंधाने आपण थोडासा विचार केला पाहिजे. अज्ञानी आहे आणि शास्त्र मर्यादेचं उल्लंघन करतो आहे, कोणाकडे बघून? संतांकडे बघून. तर कदाचित लोकसंग्रहाची जबाबदारी असणाऱ्या महात्म्यावर तो दोष येण्याची शक्यता आहे. मेक वृष्टीने करावा उपदेश तरी गुरुने न करावा शिष्य, तो गोबऱ्यांचं वचन आहे. का? जर ममत्व ठेवलं तर दोष लागण्याची शक्यता आहे. नामदेव महाराजांचा अभंगही बहुतेक महाशिवरात्रीचे व्याख्यान सांगत असताना, म्हणजे प्रजेने पाप केलं तर ते राजाला लागतं, राजानं केलेलं पाप पुरोहिताला लागतं, शिष्याने केलेलं पाप सद्गुरूला लागतं. हे सगळे संबंध सांगितले आहेत. तसे ज्यांच्याकडे बघून साधक वागतात त्या संतांनी किंवा सिद्ध महात्म्याने तसं वागलं पाहिजे. आणि एक वाक्य सांगू का? काही महात्म्याकडून फक्त शास्त्राचं रक्षण होण्याचं टळतं. म्हणजे त्यांच्याकडून प्रारब्ध जर बलवत्तर असेल तरच त्यांच्याकडून शास्त्रांचं उल्लंघन घडू शकतं, नाहीतर कोणत्याच महात्म्यांकडून शास्त्राचं उल्लंघन घडतच नाही. त्याचं कारण असं आहे, ऐका, ज्ञान प्राप्ती करता किंवा भक्तीच्या प्राप्ती करता त्यांनी शास्त्र मार्गाचा अगोदर काय केलं? पूर्वजीवनात अनुष्ठान केलेलंच आहे.
आता ज्याने पूर्वजीवनामध्ये अनुष्ठान केलं तो उत्तर जीवनामध्ये शास्त्राचं उल्लंघन कसं काय करेल? करणारच नाही. पण प्रारब्ध जर विचित्र असेल तर मग यस्य नाहंतो भावो बुद्धी यस्य न लिप्यते हत्वा विषयीमान लोकांना हंती न निबध्यते. अशा महात्म्याकडून प्रारब्ध वैचित्र्याने जरी एखादं निषेधात्मक आचरण घडलं तरी ते महात्म्याने केलं असं म्हणू नका. तया करणे आतू कड त्रैलोक्या घातू तेने केला हे मातू बोलू नये. त्या महात्म्याचं प्रारब्ध विचित्र होतं म्हणून इच्छा अनिच्छा आणि परेच्छा या 3 प्रकारच्या प्रारब्धाने कदाचित निषेधात्मक आचरण घडू शकतं. पण महात्मा सहसा तसं कधी करत नाही. आणि जरी एक वाक्य सांगू, जरी असं निषेधात्मक आचरण घडलं तरी जगाचा उद्धारच आहे. पण तसं पाहून दुसऱ्या मनुष्याने मात्र निश्चित आचरण करू नये. महात्म्याने नाही का केलं मग मीही तसंच करेल. महात्म्याने अग्नी खाल्ला, आपण खाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो अग्नी त्यांना पोचू शकतो, आपला मात्र दाह होईल. त्यांना पापही लागत नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून हेतू पाप पुण्यांगा. सत्कर्माचं पुण्य लागत नाही आणि निषेधाचं त्यांना पापही लागत नाही. पण त्यांच्याकडे बघून जे लोक आचरण करतात त्या करता महात्मा आचरण करतच असतो. म्हणून भवतु निश्चय दाढ्यात वृथम शास्त्र रक्षणम अन्यथा पातित्य शंकया संभावना आहे. पतित होण्याची काही संभावना आहे. कारण विषय काय करतात? इंद्रियानी प्रमातीनी हरंती प्रसवम मनः. इंद्रिय बलवान असतात. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपिकर्षती. इंद्रियांचा समूह बलवान आहे. याकरता शास्त्र मर्यादेचं उल्लंघन करूनच वागावं. आपलं शास्त्राचं रक्षणच करावं. उल्लंघन करून शास्त्र मर्यादेबाहेर कधी वागूच नाही असा त्याचा अर्थ आहे. असा विचार आपण केला. आता पुढे आणखी एक सूत्र आहे. शास्त्र मर्यादा या भक्ताकरता काय सांगते त्याचा विचार आपण उद्या करूया. झालेलं चिंतन विश्वमौली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण.